श्रीराम देव ट्रस्ट व ग्रामस्थ तरडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मोत्सवा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या या मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। या ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशजी चापळकर, खजिनदार पांडुरंग शिंदे, सेक्रेटरी विवेक गायकवाड आणि सुधाकरजी काकडे आणि उर्वरित आपले सहकारी विश्वस्त यांचंही मनपूर्वक स्वागत। खरं तर तरडगावचे दोन मुख्य उत्सव म्हणजे काठीची यात्रा आणि पालखीचा महोत्सव, हे दोन अत्यंत महत्त्वाचे उत्सव तरडगाव ग्रामस्थाकरता अत्यंत महत्त्वाचे। त्याबरोबरच श्रीराम जन्मोत्सव सप्ताह सोहळा परंपरेप्रमाणे आपण आयोजित करतो, हाही उत्सव तितकाच महत्त्वाचा। या सप्ताहानिमित्त आज सर्व भक्तजनांसाठी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ट्रस्टतर्फे आणि ग्रामस्थ तरडगाव यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे। तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ही भक्तिगीतांची मैफल, हे स्वरगीतांचे स्वरशब्दांची ही भावउंजळ निश्चितच तुमच्या पुढे रीती करताना अधिक अधिक फुलत जाईल, भरत जाईल, तुम्हाला त्याचा आनंद नक्कीच होईल। जास्त प्रास्ताविक न करता कार्यक्रमाचे निवेदन माझे सहकारी प्राध्यापक दामोदर मुकाशी यांच्याकडे मी देतो। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। श्री रामदेव ट्रस्ट व भजनी मंडळ आणि तरडगावचे समस्त ग्रामस्थ श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तन्मय पुणे प्रस्तुत प्राध्यापक विजय खुडे तरडगाव निर्मित सप्तसुरांचे देणे हा भक्तिभाव गीतांचा अभंगांचा कार्यक्रम आपणासमोर सादर करीत आहोत। सर्व रामभक्तांना, वारकरी भक्तांना, विठ्ठल भक्तांना मनापासून नमस्कार। वारकरी संप्रदाय तरडगावला तसा काही नवीन नाही, कारण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि त्यांचं आगमन या गावातून पुढे जात आहे, आणि म्हणून पुण्यनगरीच्या या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात तरडगावचा मोठा वाटा आहे। म्हणजे मी असं म्हणेन की वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक विकासाचा केंद्रबिंदू आहे, आणि त्या केंद्रबिंदूमध्ये एक मानाचं पान तरडगावला मिळालेलं आहे। आणि म्हणून वारीत कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, सगळे एक समान, फक्त एकच, ते म्हणजे विठ्ठलाचं नाम। वारकरी संप्रदायाचा हा बीज मंत्र आपणा सर्वांना माहिती आहे। तर एक नामघोष प्रथम आपण त्याचा करूया, सर्वांनी म्हणायचं आहे। पुंडलिका वरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जय रघुवीर, जय जय रामकृष्ण। हा जय जय रामकृष्ण हरी हा बीज मंत्र आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे। या बीज मंत्र कुठून निर्माण झाला तर वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलं, ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस। वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं धर्मसंप्रदाय निर्माण झाला तो संत ज्ञानेश्वरांपासून आणि पुढे ही परंपरा संत तुकारामपर्यंत आणि संत निळोबारायांपर्यंत
या 5 संतांपर्यंत येऊन पोहोचली. म्हणजे तुकारामांचे शिष्य संत निळोबार आहे. मग तुकारामांना स्वप्नामध्ये पांडुरंगाने एक बीज मंत्र दिला आणि त्याचं नाव आहे राम कृष्ण हरी. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायानं एक बीजमंत्र घेऊन घराघरात मनामनात आनंद, समाधान आणि शांतता निर्माण केली. आणि हा हिंदू धर्म टिकवण्यासाठी वारकरी संप्रदायाचं मोठं योगदान लाभलं. काय होतं या गुरुमंत्रानं, या बीजमंत्रानं? तुमच्या मनात, म्हणजे आपण जे आहोत ते सगळे संसारिक आहोत, कारण संसाराचं वस्त्र आपण परिधान केलंय आणि तो हा देह. या देहामध्ये जर शांतता हवी असेल, या देहामध्ये जर दुःख नको असेल आणि खऱ्या अर्थानं जर समाधान व्हायचं असेल आणि संकट दूर करायचे असतील, तर संत तुकडोजी महाराजांनी पुन्हा हा बीजमंत्र आणि समाजामध्ये पसरवला. आणि ते सांगत असताना, समाज प्रबोधन करताना संत तुकडोजी महाराजांनी एक शब्दरचना केली आणि तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. तो कसा, तो ऐकूया. संत तुकडोजी महाराजांच्या शब्दरचनेतून प्रकट झालेली ही रचना. जय जय रामकृष्ण हरी स्वच्छंदाने भजन म्हणा. ऐकूया शर्मिला शिंदे आणि तुषार. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. स्वच्छंदाने भजन म्हणावे, स्वच्छंदाने भजन म्हणावे, गावे आनंदे नाचावे, गावे गावे आनंदे नाचावे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जीव प्राणी तल्लीन मन होते, जीव प्राणी वासनाच मग नुरते कसली, वासनाच मग नुरते कसली. हासत हासत दिवस क्रमावे, स्वच्छंदाने भजन म्हणावे,
भजन म्हणावे स्वच्छंदाने भजन म्हणावे गावे आनंदे नाचावे गावे गावे आनंदे नाचावे जय जय राम कृष्ण हरी 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 सवंगडीचे असतील कोणी ऐकावे ही आत्मकहाणी सवंगडीचे असतील कोणी ऐकावे ही आत्मकहाणी तुकड्या दास म्हणे सोपे तुकड्या म्हणे सोपे साध करूनी प्रभुपद घ्यावे स्वच्छंदाने भजन करावे स्वच्छंदाने भजन म्हणावे गावे आनंदे नाचावे गावे गावे आनंदे नाचावे जय जय राम कृष्ण हरी 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 राम आणि कृष्ण हे आपल्या भारत देशाला लाभलेले दोन महान राष्ट्रपुरुषच म्हणावे लागतील. आणि या दोन राष्ट्रपुरुषांनी मोठी उज्ज्वल परंपरा आपल्या भारत देशाला मिळाली. रामही मनात रुजला आणि कृष्णही मनात रुजला. राम वागण्यातून बसण्यातून बोलण्यातून तो पुढे आला आणि कृष्ण मात्र खेळात खऱ्या अर्थानं अनेक युद्धात आणि पुढे भगवत गीता जी निर्माण झाली त्या भगवद्गीतेच्या उपदेशातूनही आपल्याला तो समजू लागला. म्हणून राम हाच आदर्श काहींनी मानला आणि राम आणि कृष्ण हे दोनही पुढे आदर्श पुरुष मानले गेले. मग कृष्णाचा कालावधी कोणता तर साधारणतः आपण जर मागे गेलो महाभारताकडे तर जवळपास 7,500 वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे. कृष्णाचा कालखंड 7,500 वर्ष झाले तरीही तो तुमच्या माझ्या मनात आजही आहे, उद्याही राहील आणि पुढेही राहील. आणि रामाचा कालखंड जर आपण पाहिला तर त्याच्या दुप्पट म्हणावा लागेल. कारण रामाचा अगोदरचा कालखंड आहे तो रामाचा कालखंड म्हणजे 15,000 वर्षापूर्वींचा कालखंड आहे. आणि म्हणून आपण अयोध्येमध्ये जे मंदिर बांधलं त्यासाठी पुन्हा एकदा रामाचा गजर करूया. जय जय रघुवीर राम श्रीराम जय राम असा हा 15,000 वर्षापूर्वीचा प्रभाव आजही जगभर रामाचा आपल्याला दिसून येतो. म्हणून रामाचं जीवन जर आपण पाहिलं तर रामाचं जीवन हे सगळं आपत्ती संकट आणि अडथळे निर्माण झालेले आपल्याला रामायणात पाहायला मिळते. म्हणून रामाची बालक्रीडा आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही, पण कृष्ण क्रीडा मात्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी बालक्रीडा म्हणून पाहायला मिळते. या खऱ्या अर्थानं रामाचा आपल्या मनात का रुंजी घालतोय हा नामजप. कारण राम हा लढला, त्यानंही सामोरं जाऊन संकटांना तोंड दिलं,
पण कधी संताप व्यक्त झाला नाही, कधी राग दुसऱ्याबद्दल व्यक्त केला नाही आणि कधीही दुसऱ्याबद्दल द्वेष न करता तो लढला आणि म्हणून आम्हाला तो प्रिय आहे. कृष्णाचं तसं नाही आहे. कृष्णानं अर्जुनाकडनं ते युद्ध लढवून घेतलंय आणि म्हणून वाल्मिकी ऋषींनी देवर्षी नारदांना प्रश्न केला. वाल्मिकी ऋषींनी देव नारदांना प्रश्न केला, सद्यस्थितीत असं कोण आहे की जे सर्वार्थानं आदर्श मानले जातील, समाजाला योग्य दिशा देतील, खऱ्या अर्थानं धर्मज्ञ, चारित्र्यवान, विद्वान आणि प्रजाहित दक्ष असं कोण? त्यावर तत्पर नारदांनी उत्तर काय दिलं असेल? जय श्रीराम. फक्त रामच हे करू शकतो. आणि म्हणून अर्थातच समर्थ रामदासांनी सुद्धा रामाची भक्ती केली आणि म्हणून त्यांच्याच शब्दरचनेतून त्यांनी वंदन केलेलं हे एक अभंग गीत आपणासमोर सादर करतील तुषार. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. ह्यामध्ये बघा, ही भक्तिरचना इतकी सुंदर आहे. शेवटचं जे अक्षर आहे प्रत्येक कडव्याचं, त्याच्यापासून दुसरं कडवं सुरू होतं. म्हणजे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावत असे महासंकटी निर्वाणी, राम नाम वाणी उच्चारिता नाम होय पापक्षय, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापी अनाठावे काही केल्या तुझे मन पालटेना, दास म्हणे जना होय सावधान. म्हणजे इतकी सुंदर रचना आहे. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची आकाजा पावत से, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पावतसे महासंकटी निर्वाणी, पावतसे महासंकटी निर्वाणी, राम नाम वाणी उच्चारिता, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. उच्चारिता राम होय पापक्षय, उच्चारिता राम होय पापक्षय, उच्चारिता राम उच्चारिता राम होय पापक्षय, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापियाना ठावे काही केल्या, आरंभी वंदीन
अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना 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 काही केल्या तुझे मन पालटेना दास म्हणे जना दास म्हणे जना दास म्हणे जना सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा राजा एक कडवं काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे मन पालटेना काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना दास म्हणे जना दास म्हणे जना दास म्हणे जना सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा राजा धन्यवाद एवढ्या लवकर वन्स मोर मिळेल असं वाटत नव्हतं, कारण जागृत रसिक आणि जागृत खऱ्या अर्थानं भक्त ज्यावेळेस समोर असतो तेव्हाच हे घडू शकतं. माणसं सभामंडपात किती आहे यापेक्षा ते किती तत्परतेनं आणि जाणीवपूर्वक मन लावून ऐकतात हे महत्वाचे खरं आहे. संत नामदेव ज्ञानेश्वरांच्या समकालीन संत, म्हणून नामदेवांनी सुद्धा विठ्ठल भक्तीच केली. किती केली आता त्याचं सगळं जर चरित्र आपण पाहिलं तर तेवढा वेळ नाही. पण एक मात्र आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग आणि नाचता नाचता असं ते वर्णन आहे. देवाचा पिटला पितांबर म्हणजे काय अधिकार होता, भक्तीचा अधिकार किती असू शकतो, प्रेमाचा अधिकार किती असू शकतो, हेही नामदेवांकडनंच शिकावं. आणि म्हणून
नामदेवांचा कालखंड जर आपण पाहिला तर 700-800 वर्षापूर्वींचाच हा कालखंड आहे, म्हणजे फार कालखंड नाही आहे. पण नामाची भक्ती आणि मग त्यांनी, मी पुन्हा पुन्हा विठ्ठल भक्ती सांगतोय त्याचं कारण, राम कृष्ण आणि हरी. रामजन्मोत्सवाच्या निमित्तानं जरी आपण रामासमोर बसलो असतो तरी राम अगोदर, नंतर येतो तो कृष्ण आणि नंतर येतो तो त्या दोघांचा मिळून विष्णूचा अवतार म्हणजेच विठ्ठलाचा अवतार. आणि म्हणून विष्णू भक्ती करणारा हा नामदेव जसा विठ्ठल भक्ती करत होता तसं कुलदैवताचंही स्मरण करत होता. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा जसा एक वास्तुपुरुष असतो तशी कुलदेवताही महत्वाची आहे. आणि म्हणून संत विष्णुदास यांचीच एक रचना यशवंत देव यांनी गायली आहे, संगीतबद्ध करून उषा मंगेशकरांनी ती गायली. आणि आता आपणासमोर सादर करतील सौ शर्मिला, माझी रेणुका माऊली, कल्प वृक्षांची सावली. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
आपल्या प्रत्येक सादर केलेल्या या भक्तिरचनेला दिलेल्या टाळ्या ह्या आम्हाला अधिकच प्रोत्साहन देणाऱ्या आणि उत्साह वाढवणाऱ्या. आपल्याकडे पंढरीचा पांडुरंग म्हणजेच हा कानडा, कानडा म्हणजेच पंढरीचा पांडुरंग, भक्तांचा उद्धार करणारा. म्हणून हे एकदा विठ्ठलाचं भूत मानगोटीवर बसलं ना की त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून राजा पंढरीचा हा भक्तांचा उद्धार करणारा आहे, तो वेगवेगळे अवतार धारण करणार आहे. हा विठ्ठल कधी संत एकनाथांच्या घरी खंड्याच्या रूपानं पाणी भरणार आहे, कधी नाम्याची खीर चाखणार आहे, तर कधी चोखोबांची गुरे राखणार आहे. असं वर्णन करणारी एक चित्रपटातली सुंदर रचना आहे. झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामध्ये या कानडाचं वर्णन किती सुंदर केलं आहे. ते रचना आहे कानडा राजा पंढरीचा. संगीत सुधीर फडके यांचं आहे. चित्रपट झाला महार पंढरीनाथ आणि ती रचना आहे कानडा राजा पंढरीचा. गातील तुषार रेटे. त्याला जोडून कानडा घ्यायचा. अगोदरची रचना घ्या ऐकून आणि मग कानडा ऐकूया. अणुरेणिया थोकडा अणुरेणिया थोकडा अणुरेणिया थोकडा अणुरेणिया थोकडा अणुरेणिया थोकडा तुका आकाशाये वढा तुका आकाशाये वढा तुका आकाशाये वढा तुका आकाशाये वढा अणुरेणिया थोकडा अणुरेणिया थोकडा गिळुनी सांडिले कलेवर गिळुनी सांडिले कलेवर गिळुनी सांडिले कलेवर गिळुनी सांडले कलेवर भवभ्रमाचा आकार भवभ्रमाचा आकार भवभ्रमाचा आकार अणुरेणिया थोकडा अणुरेणिया थोकडा तुका आकाशाये वढा तुका आकाशाये वढा तुका आकाशाये वढा अणुरेणिया
ठोकळा तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका ठोकळा नुरिणिया ठोकळा तुका आकाशाये वढा तुका आकाशाये वढा तुका आकाशाये वढा नुरिणिया ठोकळा नुरिणिया ठोकळा नुरेणिया ठोकळा विठ्ठल 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 वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतपारया पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तांसाठी परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली दामालीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही गळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा धन्यवाद. भीमांना म्हणजेच भीमसेन जोशी ज्यावेळेस असे अभंग रचना सादर करायचे त्यावेळेस संध्याकाळी 6 वाजता जे बसायचे ते पहाटे 4 वाजेपर्यंत आणि समोर रसिक असायचे फक्त 5. पण भीमांनांनी जी स्वर लावावा तो पहाटेपर्यंत.
आणि म्हणून पुन्हा एकदा आज या ठिकाणी त्या भीमांनांची म्हणजेच भीमसेन जोशींची आठवण झाली की रसिक कदाचित कमी आहे पण गर्दी आहे. त्या ठिकाणी ते आजोबा बसलेत ना, त्यांनी इतका हात वर करून मगाशी मनापासून टाळ्या दिल्या. मला अतिशय बरं वाटतं की असा एखादा रसिक वर्ग असू शकतो, भक्त असू शकतो. भक्त कसा असावा? भक्त असावा प्रल्हादासारखा. हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद. हिरण्यकश्यपूला विचारलं, सांग तुझा देव इथे आहे का या खांबात, या लाकडात? कारण तो जळी स्थळी काष्टी पाषाणी भरून उरलाय ना, मग दाखव या काष्टामध्ये तो आहे का, या लाकडी खांबात तो आहे का? लात मारल्या बरोबर प्रकट झाले ते नरसिंह. आणि मग तिथे आपल्याला ती कथा माहिती आहे. आता मे महिन्यामध्ये नरसिंह जयंती जवळ येईल म्हणून आवर्जून सांगितलं की जळी स्थळी काष्टी भरून उरलेला हा देव तो मंदिरात जसा आहे, तो अवतीभोवती जसा आहे, तो अंतरामाच्या आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा आहे. इथे आपण जे सर्व बसलो आहे, अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंतर्यामी जर आत्ता आपण खऱ्या अर्थानं विज्ञानानं जर संशोधन केलं तर तो प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं चैतन्य त्यात आम्ही रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही लीन. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी निसंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, हो संत गोळा होती, संत गोळा होती. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग,
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर. वा 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 वा. तुषारजी पुन्हा वनस्मृती करून येतोय. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, संत गोळा होती, हो संत गोळा होती. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर. क्या बात आहे. धन्यवाद. तबला वादक निलेशजी शिंदे यांच्यासाठी टाळ्या देऊया. वा वा. उत्तम मधुर असे त्यांचे बोल नकळतपणे स्वरामध्ये मिसळून जातात आणि आपल्याला आनंद मिळवून देतात. आपण मगाशी जे म्हटलं की वारकरी संप्रदायामध्ये एक नामघोष आहे, नादात नामघोष आहे. पुंडलिकावर देव. आवाज कमी पडतोय कदाचित, मला असं वाटतं. पुंडलिकावर देव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. थाप पडल्यानंतर पुन्हा एकदा मनात असं चैतन्य निर्माण होतं. ह्या नामघोषामध्ये, याला आपण नामघोष असं म्हणतो, अशा 3 नामघोष आहेत. वारकरी संप्रदायाचा हा नामघोष. तसं समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय यांचाही वेगवेगळा घोष आहे. समर्थ संप्रदाय म्हणजेच रामाची भक्ती करणारे समर्थ रामदास. जय जय रघुवीर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हटल्यानंतर काय होतं, आंतरिक आत्म्याला शांतता मिळते, आत्मिक समाधान प्राप्त होतं आणि मन एकदा समाधानी झालं की चैतन्य प्राप्त होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं साधनेचं तत्व माझे म्हणजेच माझा राम, भावव्यापी तत्व म्हणजे माझा राम, आणि जीवन उजळून टाकणारा तोही रामच. आणि म्हणून समर्थ रामदासांचा विश्वास होता, ध्यानी मनी तो श्रीराम. आणि म्हणून हा जो नाद आहे, त्या नादातून जर श्रीराम आपण ऐकलात तर आपलंही मन आनंदी होईल, उत्साही होईल आणि समाधानी होईल. आणि म्हणून नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम सादर करतील सौ शर्मिला आणि तुषार. श्रीराम जयराम जय जयराम हा जयघोष सगळ्यांनी करूयात आपण सोबत. प्रत्येक ओळीच्या शेवटी तो जप आहे, तर तुम्ही सगळ्यांनी म्हणूयात आपण. हा
गुरुर्मूर्ति पूजाने मूलं गुरुर्पादं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा गुरुर्कृपा नादातुनया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नादातुनया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम त्रिभुवन तारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सुखकारक हा आहे राम श्रीराम जय राम जय जय राम श्रद्धा जेथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम शांती जेथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम सबुरी ठाई आहे राम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्याचे सुंदर धाम श्रीराम जय राम जय जय राम पुरुषोत्तम परमेश्वरा श्रीराम जय राम जय जय राम भक्ती भाव तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम निर्गुणी सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम लावण्याचा गाभारा श्रीराम जय राम जय जय राम कैवल्याची मूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम चराचरातील स्फूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम आत्म्या ठाई आहे राम श्रीराम जय राम जय जय राम परमात्मा ही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सगुणात ही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम निर्गुणी सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम जे जे मंगल तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम सुमंगलाची पहाट राम श्रीराम जय राम जय जय राम कर्तव्याचे पालन राम श्रीराम जय राम जय जय राम दुःख निवारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सुंदर सूर तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम शब्द सुंदर तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम वात्सल्याचे स्वरूप राम श्रीराम जय राम जय जय राम सकल जीवांच्या ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम सुंदर माधव मेघश्याम श्रीराम जय राम जय जय राम दशरथ नंदन रघुवीर राम श्रीराम जय राम जय जय राम अयोध्यापती राजा राम श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव राजा राम श्रीराम जय राम जय जय राम राम नाम सुखदायक राम श्रीराम जय राम जय जय 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 राम रामाचा जप करणारे लाखो नव्हे अनेक भक्त आपल्याला पाहायला मिळतील. रामनामामध्येच खऱ्या अर्थानं जीवन जगणं आहे असं म्हणणारे रोज किमान 1000 वेळा वहीच्या पानावरती रामजप लिहिणारेही मी पाहिलेत. वह्या भरून समर्थ गडावरती पोहोच करणारेही मी पाहिलेत.
कुणासाठीच नको पण माझ्यासाठी म्हणणारे, सकाळी उठल्या उठल्या रामजप करणारे मी पाहिलेत. आई ग म्हणणारे, राम म्हणणारे सुद्धा पाहिलेत. असे जे उच्चारण रामाचं ते अनुकरणीय आहे असं ज्यांच्या मनात वाटतं तो राम. आणि म्हणून 300 वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी हाच जप केला, श्रीराम जय राम जय जय राम. आणि रामाची महती तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोहोचली. त्यासाठी त्यांनी 11 मारुती प्रत्येक ठिकाणी निर्माण केले. त्याची महती म्हणजे मारुती राया रामाचे किती उपासक होते, किती भक्त होते हे काही नव्यानं सांगायला नको. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं बक्षीस देण्याची वेळ आली त्यावेळेस अनेकांची यादी तिथे वाचन चालू होतं. समोर मारुतीराया बसलेले आहेत पण त्यांचं नाव कुठेही यादीत येईना. मारुतीराया रामाकडे बघतायत, राम मारुतीकडे बघतायत आणि सीता प्रत्येकाला काही ना काही देते आहे. हे सीतेच्या लक्षात आलं की रामाचं नाव इथे येत नाही, त्याला काहीच बक्षीस दिलं जात नाही, तो तर खरा उपासक आहे. आणि म्हणून स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून रामाला दिलेला आहे. पण रामानं बाहेर जाऊन काय केलं, तो रत्नहार चावला. म्हटले बघ सीते, मी म्हणून देत नव्हतो. तसं नाहीये म्हटले. हे रामाच्या लक्षात आल्यानंतर हनुमानाला ते कळालं आणि हनुमानानं आपली भक्ती प्रकट करण्यासाठी ते म्हणले खरंच तू उपासक आहेस का, दाखव. त्याने आपली छाती फाडून दाखवली. तो रामही तिथे होता आणि सीताही तिथे होती. अंतर्यामी असलेला हा राम जर खऱ्या अर्थानं असा हनुमानानं जपला असेल तर तुम्ही आम्ही का करू नये. म्हणून एकदा जय राम श्रीराम म्हणून भागेल का. अहो रात्र दिवस रात्र त्याचाच जप करायला पाहिजे. अविरत ओठी येते नाम, श्रीराम जय राम जय जय राम. गातील श्री तुषार. अविरत ओठी यावे नाम, अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अविरत ओठी यावे नाम, अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम हे सदा सुखाचे, राम नाम हे सदा सुखाचे, निधान जाणा परमेशाचे, निधान जाणा परमेशाचे. पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जानकीची जणू जीवन ज्योती, जानकीची जणू जीवन ज्योती, प्रभु रामाची कोमल मूर्ती, प्रभु रामाची कोमल मूर्ती. मंगल दर्शन पूर्ण विराम, मंगल दर्शन पूर्ण
पूर्णविराम मंगल दर्शन पूर्णविराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम पंचप्राण हे पवन सुताचे पंचप्राण हे पवन सुताचे राम जणू निश्वास तयाचे राम जणू निश्वास तयाचे तनु संजीवन सुंदर धाम तनु संजीवन सुंदर धाम तनु संजीवन सुंदर धाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अविरत ओठी यावे नाम अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम संध्याकाळ होईपर्यंत जरी श्रीरामाचं नाम घेतलं तरी सुद्धा कंटाळा येणार नाही. कारण रामायण आणि महाभारत हे दोन महान ग्रंथ आपल्याला लाभले. त्या महाभारतातील श्री कृष्ण, त्याला कोणी चक्रधारी म्हणतील, कोणी बासरीवाला म्हणतील, कोणी रथाचा सारथी म्हणतील आणि कधी माखण चोरही म्हणतील. अहो, राधेचा श्याम, भक्तांचा रंजन करणारा हा श्याम कान्हा. कान्हा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगली रे. कान्हा तुझं सगळंच चांगलं आहे, पण षडरूपींनी भरलेलं आमचं शरीर आणि आमचं जीवन खऱ्या अर्थानं जर पावन करायचं असेल, अशी संत एकनाथांची रचना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजना गातील सौ शर्मिला. पुन्हा एकदा ही पण कार्तिकी गायकवाडनी गायलेली आणि प्रसिद्ध केलेलीच रचना आहे. तिच्याकडनं आपण टीव्हीवर ऐकलेली आहे. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. आले संत घरी तरी काय बोलून शिणवावे. ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी. सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी. सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी. मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना.
जनार्दनी म्हणे हरी हा गुप्त ओळखावा अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. लाईटचं म्हणजे या विद्युत ताईचं जाणं आणि येणं हे सुद्धा खऱ्या अर्थानं किती दैवत जर विचारलं तर खंडेराय. आणि खंडोबाचं जर जागर करायचं असेल तर जागरण गोंधळ घातला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं तत्पूर्वी गायकांच्या आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा गोपी चित्रपटातील एक रामाचं गीत आपण ऐकूया. हिंदी चित्रपट गीत. बघा या गाण्याची गंमत काय म्हणजे प्रभू श्रीराम ह्यांनी त्रेतायुगामध्ये हे सांगून ठेवलं होतं की कलियुगात काय काय घडणार आहे आणि तसंच घडतंय. हे गाणं तसंच आहे की हे रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुगेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा. शब्द नीट आहे का. आत्ताच्या काळात जे घडतंय ना ते तसंच्या तसं त्यांनी त्या काळी सांगितलेलं होतं. हे जी रे हे जी रे हे जी रे हे रामचंद्र कह गए सिया से रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुगेगा दाना दुन का हंस चुगेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा. हे रामचंद्र कह गए सिया से सिया ने पूछा भगवान कल युग में धर्म कर्म को कोई नहीं मानेगा. तो प्रभु बोले धर्म भी होगा कर्म भी होगा धर्म भी होगा कर्म भी होगा परंतु शर्म नहीं होगी. बात बात पे मात पिता को बात बात पे मात पिता को बेटा आंख दिखाएगा. हे रामचंद्र कह गए सिया से राजा और प्रजा दोनों में होगी निस दिन खींचातानी कदम कदम पर करेंगे दोनों अपनी अपनी मनमानी है जिसके हाथ में होगी लाठी जिसके हाथ में होगी लाठी भैंस वही ले जाएगा. हंस चुगेगा दाना दुन का हंस चुगेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा. हे रामचंद्र कह गए सिया से सुनो सिया कल युग में काला धन और काले मन होंगे
काले मन होंगे। चोर उचक्के नगर सेठ और प्रभु भक्त निर्धन होंगे, निर्धन होंगे। जो होगा लोभी और भोगी, जो होगा लोभी और भोगी, वो जोगी कहलाएगा। हंस चुगेगा दाना दुनका, हंस चुगेगा दाना दुनका, कौआ मोदी खाएगा। हे रामचंद्र कह गए सिया से, मंदिर सूना सूना होगा, भरी रहेंगी मधुशाला, मधुशाला। पिता के संग संग भरी सभा में नाचेंगी घर की बाला, घर की बाला। कैसा कन्यादान पिता ही, कैसा कन्यादान पिता ही, कन्या का धन खाएगा। हंस चुगेगा दाना दुनका, हंस चुगेगा दाना दुनका, कौआ मोदी खाएगा। हे रामचंद्र कह गए सिया से, हे मूरख की प्रीत बुरी, भूरे की जीत पूरी, भूरे बंग बैठ चैन भागे ही भागे, हे भागे ही भागे। हे काजल की कोठरी में कैसो ही जतन करो, काजल का दाग भाई लागे ही लागे रे भाई, काजल का दाग भाई लागे ही लागे। हे धीरे कितना सती हो कोई, कितना जती हो कोई, कामनी के संग काम जागे ही जागे, जागे ही जागे। हे सुनो कहे गोपी राम, जिसका है नाम काम, उसका तो फंद गले लागे ही लागे रे भाई, उसका तो फंद गले लागे ही लागे। हे जिरे, हे जिरे, धन्यवाद। अधिक टाळ्या गोपीलाच पडल्यात, पण वन्स मोर मात्र आलेलं नाही. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची दाद अतिशय आपल्याला उत्साह देऊन जाते, प्रेरणा देऊन जाते. मगाशी आपण पाहत होतो की अवघ्या महाराष्ट्राचं नव्हे तर अनेकांचं दैवत असणारा जसा पंढरी वारकऱ्यांचं परम दैवत, तसं अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे खंडोबा, जेजुरीचा खंडेराय. आणि या खंडेरायाच्या जागरण गोंधळाला कुलदैवतेमध्ये अनेक महत्व आहे. आणि म्हणून त्याचा जागर जसा केला जातो तसा गोंधळही घातला जातो. गोंधळामध्ये त्याची स्तुती असते आणि स्तुती केली की खऱ्या अर्थानं देव प्रसन्न होतो आणि आपल्याला तो खऱ्या अर्थानं जीवनामध्ये सार्थक मिळवून देतो. आणि म्हणून या खंडेरायाचं असं एक गोंधळ गीत आपणासमोर पारंपरिक रीतीनं सादर करतील. आई उदे ग भवानी उदे अंबा, तुझा गोंधळ मांडला गोंधळा ये. गोंधळामध्ये गणरायाचं स्तवन असतं, नमन असतं, मग गोंधळ गीत असतं, मग पुढे एक आरती पण असते. पण अशा प्रकारचं गोंधळ गीत हे आपणही या ठिकाणी ऐकणार आहोत.
ढोलकीवर साथ करतील निलेश शिंदे, गातील तुषार आणि सहकारी. आई परब्रह्म रूपिणी भवानी उदे, आई उदे अंबे उदे, आई अंबे भवानी उदे, तुझा गोंधळ मांडीला उदे, आई अंबे भवानी उदे, तुझा गोंधळ मांडीला उदे, आदिशक्ती तू आई भवानी गोंधळाला याव, आदिशक्ती तू आई भवानी गोंधळाला याव, आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला, आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडीला, आई उदे अंबे उदे, आई उदे अंबे उदे, उदे 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 उदे. याव गोंधळ गणराया, आदिवंदन तुझा पाया, आदिवंदन तुझा पाया, आदिवंदन तुझा पाया, याव गोंधळ गणराया, आदिवंदन तुझा पाया, आलो साकड घालाया, अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे, माते जोगवादे जोगवादे जोगवादे, अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे, माते जोगवादे जोगवादे जोगवादे. आदिशक्ती तू आई भवानी गोंधळाला याव, आदिशक्ती तू आई भवानी गोंधळाला याव, आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला, आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडीला, आई उदे अंबे उदे, आई उदे अंबे उदे, दैत्यासी संहारुनी आई बैसली सिंहासनी, आई बैसली सिंहासनी, आई बैसली सिंहासनी, दैत्यासी संहारुनी आई बैसली सिंहासनी, आई करवीर वासिनी, अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे, माते जोगवादे जोगवादे जोगवादे, अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे, माते जोगवादे जोगवादे जोगवादे. आदिशक्ती तू रणचंडिके गोंधळाला याव, आदिशक्ती तू रणचंडिके गोंधळाला याव, आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला, आई अंबे भवानी तुझा गोंधळ मांडीला, आई उदे अंबे उदे, आई उदे अंबे उदे. अग चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा भाकितो उद्धार गरगावाचा, उद 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 उद. अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य मातला, आज अमावरी संकटभारी धावत ये लवकरी, आई अमावरी संकटभारी धावत ये लवकरी, अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, उदा 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 भवानी मातेचा, उदा 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 उदा
भारतीय संस्कृती किती महान आहे हे आपल्या त्या अनेक गीतातून लक्षात येतं. कारण अध्यात्माचे संस्कारच मुळात या अनेक गीतांतून होतात. आणि म्हणून संत एकनाथांनी अशा अनेक रचना केल्या. जवळजवळ 450 पेक्षा अधिक केवळ भारुडं रचली, ती लोक जागृती आणि लोक शिक्षणासाठी. हे संतांचे जे अभंग आहेत, एकनाथांचे अभंग वेगळ्या, गवळणी वेगळ्या आणि भारुडं वेगळी. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा भारुड रचना केलेली आपल्याला बहुरूढ ते भारुड, जनामनामध्ये जे रुडतं ते भारुड. आणि म्हणून 450 पेक्षा अधिक भारुडांची रचना संत एकनाथांनी केली, ती लोक शिक्षणासाठी, लोक जागृतीसाठी आणि लोक रंजनासाठी. म्हणजे केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, मनोरंजनही झालं पाहिजे. आणि म्हणून अशी एक रूपकात्मक रचना संत एकनाथांची भारुडातून ते आपल्याला काय सांगतायत ते ऐकूया. गातील सौ शर्मिला. सत्वर पावग मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. खरं तर हा रोडगा आपल्याकडे आता तयार करत नाही कोणी, तो एक पदार्थ आहे. मराठवाड्यात आजही तो रोडगा करतात, पण आपल्याकडे मात्र तो फारसा रोडगा तयार केला जात नाही. पण संत एकनाथांनी तुमच्या आमच्या जन मनातला हा रोडगा उपदेशपर कसा रूपकात्मक शब्दातून मांडलाय तो ऐकूया. सत्वर पावग मला भवानी आहे. सत्वर पावग मला, सत्वर पावग मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. सत्वर पावग मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. सत्वर पावग मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला.
एकलीच राहू दे मला, ओ एकलीच राहू दे मला, भवानी आई जोडगावाही तुला, सत्वर पाव ग मला, भवानी आई जोडगावाही तुला, सत्वर पाव ग मला, भवानी आई जोडगावाही तुला. संत एकनाथांनी फार वेगवेगळ्या शब्दामध्ये सांगितलं. इकडं सासू सासरा दीर ननंद वगैरे नित्याचं रोजचं संसारातलं जीवन सुद्धा आध्यात्मिक होऊ शकतं. कारण आपल्या हे जे सगळे षडरिपू आहेत, राग लोभ द्वेष मद मत्सर अहंकार आदी, आपलं हे जीवन आपल्याला समाधान मिळू देत नाही, सुख लाभू देत नाही. आणि म्हणून संत एकनाथांनी ज्या अनेक भारुडांच्या रचना केल्या आहेत त्यातून आपल्याला पदोपदी हेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना रामाच्या मंदिरात पुन्हा रामनाम घ्यायचं नाही तर मग काय. कारण राम घ्यावा, राम मनी वसावा असं नेहमीच म्हटलं जातं. आणि म्हणून एक सुंदर पुन्हा रचना आपण ऐकणार आहोत. गीत अण्णा जोशी यांचं आहे, स्वर निळकंठ अभ्यंकर यांचा आहे आणि गायक सुधीर फडक्यांनी गायलेलं हे गीत आपणासमोर तुषार सादर करील. नाम घेता मुखी राघवाचे. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. अंजनी उदरी जन्मला, भक्षिण्या रवी धावला, अंजनी उदरी जन्मला, भक्षिण्या रवी धावला. धावणे वायू परिजाचे, हो धावणे वायू परिजाचे, हो दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. रूप मेरू परी घेऊनी, तरु पाहे सिंधुल्लंघुनी, रूप मेरू परी घेऊनी, हो तरु पाहे सिंधुल्लंघुनी. करुनिया दहन लंकेचे, लंकेचे, करुनिया दहन लंकेचे, दहन लंकेचे, हो दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. जमबुनी वानरे सारी, बांधिला सेतु सागरी, बळ महान बाहुबलीचे, हो बळ महान बाहुबलीचे, हो दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे.
जपतपी नितर में राम जपतपी जाहला अमर तो कपी गुण गाता हो गुण गाता हो गुण गाता रघु सेवकाचे हो दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाम घेता मुखी राघवाचे नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. संत तुकारामांनी सुद्धा विठ्ठल भक्ती करत रामनामच जपण केलेलं आहे. म्हणून आरंभी वंद्यन अयोध्येचा राजा असं त्यांनी म्हटलं. हे सगळं कशासाठी असतं म्हणजे प्रत्येक नामघोष आणि प्रत्येक नाम देवाचं नाव का घ्यायचं तर आपली जी चित्तवृत्ती आहे, चित्त म्हणजे मन, म्हणून चित्त चकोर असं कृष्णाला म्हटलंय. मन वेधून घेणारा तो श्रीकृष्ण, तो राम. आणि म्हणून चित्तवृत्ती जर आनंदी करायची असेल, मन जर आनंदी ठेवायचं असेल आणि खरं समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर राम नामाशिवाय पर्याय नाही, हरिभक्तीशिवाय पर्याय नाही, विठ्ठलाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांना अद्वैताची अनुभूती आली की मी आणि तो एकच आहे, नवे नवे हे जगच सगळं एकच आहे. आणि म्हणून आनंदासाठी, आत्मानंदासाठी ब्रह्मानंदी टाळी लावली आणि म्हणू लागले आनंदाचे डोही आनंद तरंग. त्याला जोडूनच आपल्या संगीत परंपरेनुसार भैरवीतून घेणार आहोत. शेवटी आपण काय मागणार आहोत? जोगवा मागितला, गोंधळ घातला, ते मागणं एकच की हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. सादर करतील शर्मिला शिंदे आणि तुषार रेटे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडे मातेचा डोहळा, गर्भाचे आवडे मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग.
आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी श्रीराम जय राम जय जय राम 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 आता कार्यक्रम तुम्ही ऐकला कसा वाटला हे मला सांगू नका तुमच्यापाशी ठेवा पण आपण आता ह्या सगळ्या लोकांचा सत्कार करूया काय आणि त्यांचा परिचय करून घेऊया काय त्यांचा परिचय असणं फार गरजेचं आहे कारण असे कलाकार पुन्हा पुन्हा मिळत नाहीत म्हणून परिचय पाहिजे काय ए सुरेश नारायण भक्ती अभंग गीतांचा सुरेल मैफिलीचा कार्यक्रम तन्मय प्रस्तुत प्राध्यापक विजय खुडे तरडगाव यांनी याचं संयोजन केलं आणि म्हणून प्राध्यापक विजय खुडे विजय दशरथ खुडे कारण त्यांचे वडील दशरथ खुडे हेही गावचेच आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत पुंडलिकावर देव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मी प्राध्यापक दामोदर मकाशीर गेले अनेक वर्ष अशा वेगवेगळ्या मराठी हिंदी अभंग गीतांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन अँकरिंग करण्याचं काम माझ्या मित्रांबरोबर मी करत असतो या सहकाऱ्यांबरोबर करत असतो यानंतर पेटी वादक म्हणजे संवादिनी हार्मोनियमवर साथ करणारे आणि स्वतः गायन करणारे या ठिकाणी गायिका शर्मिला शिंदे संगीत विशारद आणि अतिशय उत्तम मधुर गाणाऱ्या पुण्यामध्ये संगीत क्लासही घेतात
पिंपरी चिंचवड इथे ते नोकरीही करतात आणि अनेक गीतांचे कार्यक्रम त्यांनी केलेत, अनेक पुरस्कार त्यांना लाभलेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपल्या श्रीराम देव ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं होतो आहे. नारळाला हात लावा तिथे. यानंतर हार्मोनियम वादक आणि पेटी वादक आणि गायक श्री तुषार रिटे, ही फार मोठी परंपरा त्यांना आजीकडनं ती लाभलेली आहे तरडगावची. नुकताच अयोध्येमध्ये पण कार्यक्रम झाला आणि परवा दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या समोर, उपराष्ट्रपतींच्या समोर त्यांनी गायन केलेले. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. संगीताचे क्लासही ते घेतात, उत्तम संगीत शिक्षक म्हणूनही ते आहेत आणि अयोध्येमध्ये पण त्यांनी उत्तम गीत रामायण सादर केलं होतं, त्यासाठी पण एकदा टाळ्या देऊया. त्यानंतर महत्वाचं म्हणजे ज्यांनी नाद, लय आणि ठेका एकत्र करून या मैफिलीला मजा आणली ते आमचे तबला वादक आदरणीय श्री निलेशजी शिंदे. पुणे येथे अनेक कार्यक्रम त्यांनी, अनेक संगीतांच्या कार्यक्रमांना त्यांनी साथ केली आहे. संगीत शिक्षक म्हणूनही ते आहेत आणि अनेक कार्यक्रमांतून ढोलकी सुद्धा त्यांनी वाजवली आहे. त्या ढोलकीसाठी सुद्धा पुन्हा त्या टाळ्या. आणि सप्तसुरांचे देणे प्राध्यापक विजय खुडे निर्मित आम्हा